राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल. शरद पवारांचा अजितदादांना टोला. निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक. ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातून पक्ष काढून घेतला. याआधी देशात असं कधी झालं नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर. पदाधिकारी, युवक आणि नागरिकांशी सुप्रिया सुळेंनी साधला संवाद. राज्यात होणाऱ्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे गुंडाराज सुरू. यावर उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. सरकारला वाटतं दडपशाही करून सगळे प्रश्न सुटतात. मात्र याच दडपशाही विरोधात लढणार. ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेंवर झालेल्या हल्ल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल. मोदींना हवं त्यांना भारतरत्न दिले जात आहेत. आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावं म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल. 2024च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील. खासदार संजय राऊतांची टीका. तर मोदी पंतप्रधान नसणार हीच आमची गॅरंटी. राऊतांचं वक्तव्य. शिंदे फडणवीसांचं पापाचं राज्य, पापाच्या पैशातून आलेलं राज्य. खासदार संजय राऊतांची टीका. पुण्यात पत्रकार निखिल वाघेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड का काढली नाही? गृहमंत्री या गुंडांचं समर्थन करतायत का? खासदार संजय राऊतांचा सवाल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. तर राष्ट्रपती राजवट कधी लागते याचं उद्धव ठाकरेंना ज्ञान नाही. राणेंचा टोला. उद्धव ठाकरेंनी तुळजापूरच्या मंदिरात जाऊन शपथ घेऊन सांगावं, खोके तुम्ही घेतलेत का? आम्ही. शिवसेना नेते रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान. मुंबई महापालिकेच्या राखीव निधीच्या वापरात वाढ. सागरी किनारा मार्ग, वर्सोवा दहिसर जोड रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी राखीव निधी काढण्यात येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.